नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या। सुरुवातीची एक अत्यंत महत्त्वाची बातमी। महाराजांना लुटारू म्हणणं पवारांना मान्य आहे का, असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी पवारांना केलेला आहे। लुटारू म्हणणाऱ्यांचं समर्थन करता याची लाज वाटली पाहिजे, असं देखील फडणवीस म्हणतात। तर फडणवीसांकडून शब्दच्छल सुरू आहे। सुरत लुटली असं बोलण्याचं धाडस त्यांच्यामध्ये नाहीये। जयंत पाटलांनी हे उत्तर देवेंद्र फडणवीसांना दिलंय। पवार असं बोलले की तुम्ही चुकीचा इतिहास सांगता। पवारांनी तुमच्यावर आरोप लावला ना आता एवढ्यात की तुम्ही चुकीचा इतिहास सांगता। पवार साहेबांना मान्य आहे का महाराजांना लुटारू म्हणणं? पवार साहेबांना महाराजांना लुटारू म्हणणं मान्य आहे का, माझा सवाल आहे। ठीक आहे, माझा राजा लुटारू नव्हता, मी मान्य करणार नाही। मला किती माझ्यावर टीका केली तरी मी ती टीका सहन कर, पण मी मान्य करणार नाही। माझा राजा, अरे रयतेच्या देठाला, भाजीच्या देठाला ज्यांनी त्या ठिकाणी हात लावू दिला नाही, ज्यांनी कल्याणच्या सुभेदाराची सून आणल्यानंतर आपला दुश्मन होता तो कल्याणचा सुभेदार, पण सांगितलं अशीच माझी आई असती तर मी पण तेवढा सुंदर झालो असतो, हे सांगून वापस पाठवणारा राजा, त्याला लुटारू म्हणता आणि त्याचं समर्थन करता? लाज वाटली पाहिजे याची। महाराजांना स्वराज्य वाढवण्यासाठी संपत्तीची गरज होती आणि सुरत लुटली। ती सुरत लुटली ही स्वराज्य वाढवण्यासाठी लुटलेली आहे। आता सुरत लुटली हे बोलण्याचं धाडस नाही, कारण अमित शाह विचारतील कैसे आप बोल रहे, मोदी साहब विचारतील अरे सुरत लुटी आप कैसे बोल सकते। इसीलिए ये शब्द छल चालू है अभी। सुरत लुटली, महाराजांनी लुटली, आणि लुटली म्हणजे ते लुटारू नाही आहेत। लुटारू कोण असतात? लुटारू आपली घरं भरणारी असतात।